रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न आणि च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत आहेत अभिनेत्री अभिज्ञा भावे. अनेक सिरियल्समधनं आपण त्यांना आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघितलंय. आज च्या पलीकडच्या अभिज्ञा भावे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. नमस्कार, मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच प्रसन्न, थँक्यू. एक अभिनेत्रीच्या पलीकडे अभिज्ञा भावे सांगायच्या असतील तर काय सांगता येईल, कशा आहेत? अभिनेत्रीच्या पलीकडे मी एक सामान्य मुलगी, कारण मला तसंच राहायला आवडतं. बर. संसारी बाई. बर. आणि मुक्या प्राण्यांवर भयंकर प्रेम करणारी. क्या बात आहे, बहुत बढिया, बहुत बढिया. पण आपण अभिनय या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो किंवा इथं आपण जायला पाहिजे, हे नेमकं ठरलं कधी? हे मी ठरवलंच नव्हतं प्रसन्न. आणि मला असं वाटतं की जेव्हा म्हणजे आयुष्यात जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला काहीच कळत नाहीये, तेव्हा मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी देवावर सोडणंच उत्तम आहे. ऑफकोर्स प्रयत्न तर झाले पाहिजेत 100% सगळ्याच बाजूने, पण फायनल डिसिजन हा शेवटी देवच घेतो असं मला वाटतं. कारण जेव्हा मी पहिली सिरियल मला आली होती त्याच्या आधी मी एका इन्स्टिट्यूटमध्ये एका रिसेप्शनिस्टच्या जॉबसाठी इंटरव्ह्यू देऊन आले होते आणि आय वॉज सपोज टू जॉईन द सेकंड डे. ओके, बर. आणि तेव्हा मला अचानक हा कॉल आला आणि मला बोलवलं ऑडिशनसाठी. मी ऑडिशन दिली आणि सांगितलं की उद्यापासून शूट आहे. तर बरं झालं की बापरे, हे तर शक्यच नाहीये, पण ते शक्यच झालं. आणि फक्त एवढंच होतं की मला म्हणजे आय हॅड टू टेक अ ब्लाइंड फेथ ऍक्च्युली. मला खेळावं लागलं तेव्हा, कारण मी ह्याच्याशी निगडीत कुठल्याच क्षेत्रातली नसल्यामुळे आय हॅड टू जस्ट बिलीव्ह ऑन माय लक. अँड ऑफकोर्स 100% तुमचं हार्डवर्क देणं अत्यंत गरजेचं आणि क्रिटिसिझम साठी तयार राहणं. मला असं वाटतं ह्या 3 गोष्टी जर का तुम्ही करू शकलात तर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात तुमचं जम बसवायला कठीण नाही. नक्कीच. पण ज्या कुठल्या मालिका आपण केल्या आणि खास करून जे रोल आपण केले ते निगेटिव्ह शेडचे सुद्धा भरपूर होते. करेक्ट. सो आपण ही भूमिका चांगली करू शकतो हे आपण ठरवलं का कास्टिंग ज्यांनी केलं त्यांच्याकडनं आलंय? मला असं वाटतं कास्टिंग ज्यांनी केलं त्यांच्याकडनंच आलं. कारण खरं सांगायचं तर मला अजूनही माझं पोटेन्शियल किती आहे हे मला माहिती नाहीये. मला माझे ड्रॉबॅक्स माहिती आहेत, मला माझं पोटेन्शियल किती आहे हे माहिती नाही. आणि मला असं वाटतं ते कळणं सुद्धा खूप खतरनाक आहे किंवा त्रासदायक आहे. कारण कळल्यावर मग यू गेट व्हेरी ओव्हर कॉन्फिडंट अबाउट युअर क्राफ्ट. हा मोस्टली एकतर लक फॅक्टर 100% आणि दुसरं म्हणजे माझी मेहनत मला इथपर्यंत घेऊन आली आहे. फिल्म्स आणि टेलिव्हिजन याला थोडंसं कम्पेअर करायला गेलं तर टेलिव्हिजन मध्ये जास्त रमलेलं बघायला मिळतात अभिज्ञा. त्याचं काय कारण सांगताय? कारण मला अभिज्ञा ही ओळख टेलिव्हिजनने दिली अँड नोबडी कॅन टेक दॅट अवे. आणि मी खूपच अभिमान वाटतो मला की मी टेलिव्हिजन ऍक्ट्रेस आहे. कारण मला असं वाटतं कुठल्याही माध्यमात 12-12 तास 13-13 तास काम करून स्वतःचा संसार किंवा आपलं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य सांभाळून पुन्हा त्याच जोमाने दुसऱ्या दिवशी 12-13 तास तीच भूमिका करताना वर्षानुवर्ष जेव्हा आपण एखादी भूमिका करतो तेव्हा ती रटाळ न होता लोकांचा त्याच्यात म्हणजे मनोरंजनाच्या दृष्टीने लोक अजून त्या कलाकृतीकडे किंवा त्या कॅरेक्टरकडे ओढली जातात. म्हणजेच आय एम डुईंग समथिंग राईट. कारण ऍट वन पॉइंट जसं आर्टिस्ट म्हणून माझ्यासाठी ती भूमिका एका पॉइंट नंतर कुठेतरी खुंटते त्याची वाढ, तर ती मला अभिज्ञा म्हणून ती पुढे खेचत राहावी लागते. तसंच इट इज माय ड्युटी की एक प्रेक्षकांनी जे काही बघितलंय त्याच्या पलीकडे जाऊन मी अजून आजच्या दिवशी मी काय वेगळं करू शकते हाच माझा प्रयत्न असतो. आणि मला असं वाटतं हे टीव्ही कलाकारांशिवाय मला नाही वाटत कोणी करू शकतं. नक्कीच. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कधीतरी असं होत असेल ना की थकवा जाणवतोय किंवा शारीरिक असं नाही मानसिक थकवा जाणवतोय बुवा, तर मग अशा वेळेस अभिज्ञा काय करतात? ऑफकोर्स सगळ्याच मला असं वाटतं जे 12-13 तास कुठल्याही क्षेत्रात काम करतील तेव्हा त्यांना थकवा जाणवणार. मी फक्त एवढाच प्रयत्न करते की मी सेटचं वातावरण खूप खेळामेळीचं ठेवायचा प्रयत्न करते. मला तिकडे कुठल्याही प्रकारचा तणाव किंवा
उगाच किरकिर वगैरे मला नाही आवडत जेन्युइनली. सो जर का तसं होत असेल सेटवर तर मी त्याच्यापासून लांब राहते आणि जेवढं होऊ शकेल तेवढं मी सगळ्यांमध्ये रमण्याचा प्रयत्न करते. अँड व्हेन आय से सगळ्यांमध्ये म्हणजे अगदी स्पॉटदादांपासून ते डिरेक्टर पर्यंत. क्या बात आहे. आपण मराठीमध्ये पण काम केलेलं आहे आणि हिंदी सिरियल मध्ये पण काम केलंय. सो फरक काही सांगता येईल त्याच्यामध्ये कसा असू शकतो? नाही फरक असा सच जेन्युइनली काहीच नाहीये. ऑफकोर्स पे स्केलचा फरक आहे पण तो म्हणजे प्रत्येक रिजनल आणि म्हणजे स्टेट लँग्वेज ह्याच्यात फरक असणारच. बरोबर. रादर नॉट स्टेट, नॅशनल लँग्वेज. सो त्याच्यात तफावत असणं अगदी स्वाभाविक आहे बिकॉज दॅट इज एव्हरीवेअर. ओके. पण त्याच्या पलीकडे मला जेन्युइनली नाही, मला काही फरक नाही जाणवला. फक्त इकडे मी खूप लोकांना ओळखत असल्यामुळे कदाचित हे एन्व्हायरमेंट म्हणजे मराठी क्षेत्र हे कला क्षेत्र हे माझ्यासाठी खूप जास्त कम्फर्टेबल आहे. कारण मी खूप जणांना ओळखते, खूप जणांनी माझ्याबरोबर काम केलंय. अशीही लोक भेटतात ज्यांचे चेहरे माझ्या लक्षात आहेत पण नावं लक्षात राहत नाहीत. एवढ्या वर्षांपूर्वी कामं केलेली आहेत. पण त्याच्या पलीकडे मला नाही वाटत. फक्त कम्फर्टचा आहे पण तो माझा वैयक्तिक अनुभव आहे. म्हणजे त्याच्या कुठल्याही म्हणजे लोक वागतात ह्याच्याशी निगडीत नाहीये. तो माझा कम्फर्ट झोन आहे. कारण मी इकडे खूप लोकांना ओळखते. बाकी तर एव्हरीथिंग इज द सेम. मेहनत तिकडेही तेवढीच आहे, बरोबर, इकडेही तेवढीच आहे. माझं जे ऑब्झर्वेशन आहे त्याच्यावर मला असं जाणवतं की वेळ वाया न घालवणं हे तुम्हाला जरा जास्ती आवडतं. सो असं आहे खरंच का काय? नेमकं खूप जास्त म्हणजे एखादं समजा जर का सीन असेल तर ते सर समजा डिरेक्टर सर म्हणतात की हे असं नाही असं घेतात. ओके रेडी ओके. कारण ते असं असतं की आम्हाला आमचीच नाही तर सेटवरती 100 लोकांच्या वेळेची काळजी घ्यायला लागते. एक्झॅक्टली. इट इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी आणि ते दिसतं तेवढं सोपं अजिबातच नाहीये. नक्कीच. त्याच बरोबरीने मला असं वाटतं की घाई म्हणजे करत असताना सुद्धा आपल्या कामावर कुठल्याही प्रकारचा प्रभाव न पडू देणं, दॅट इज ऑल्सो अनदर स्किल. नॉट एव्हरीबडी आर ब्लेस्ड विथ इट. बरोबर. सो येस ऑफकोर्स म्हणजे तसं होतं, खूप वेळा होतं पण ते करावं लागतं मला असं वाटतं की. आणि वेळेचं खूप महत्व या क्षेत्रात असल्यामुळे ना मला असं वाटतं ते आपसूक सगळ्यांचंच होतं. म्हणजे नॉट ओनली मी, आय थिंक एव्हरीबडी. दॅट्स बिकॉज टाइम इज मनी. आपला स्वतःबद्दल थोडासा विचार नक्कीच होत असतो ज्यावेळेस वेळ मिळतो त्यावेळेस. सो माझ्यामधल्या ह्या गोष्टी मला माझ्या आवडतात आणि ह्या गोष्टी बदलल्या तर मी आणखीन चांगली अभिज्ञा होऊ शकते असं मला वाटतं. अशा कुठल्या गोष्टी सांगता येईल का दोन्ही? आवडणाऱ्या तर खूप गोष्टी आवडतात पण न आवडणाऱ्या गोष्टी मी आवर्जून सांगू इच्छिते. एक तर म्हणजे मला माहिती नाही का, मला आय थिंक ते म्हणतात ना पुरी कायनात साजिश करतीये वगैरे, तशा टाईप माझ्याबरोबर काहीतरी होतं की मी वेळेत पूर्ण निघायचा प्रयत्न करते पण काहीतरी कुठेतरी अशी माशी शिंकते की मी वेळेत नाहीच पोहोचू शकत. ओके. आणि जेन्युइनली मी जेव्हा सांगते लोकांना किंवा माझ्या सेटवरच्यांना की जेन्युइनली असं झालं तर आता तर ज्यांनी माझ्यावर काम केलं ते म्हणतात चल काहीतरी बोलतेस तू तर उशिरा. पण जेन्युइनली हे माझ्या बरोबर होतं आणि हा ड्रॉबॅक आहे 100%. हे मला इम्प्रूव्ह मला करायचंय. नाही, तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करताय ही तर चांगलीच गोष्ट आहे. पण आम्हाला तुमचा अभिनय प्रचंड आवडतो. पण आज या च्या पलीकडे पॉडकास्ट मधल्या ज्या गप्पा झालेल्या आहेत त्यामधनं नक्कीच रेडिओ सिटीच्या लिसनर्सना तुमच्याबद्दल खरंच वेगळी माहिती मिळाली असेल अशी अपेक्षा आहे. आज एवढ्या दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्या त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आज अभिनेत्री अभिज्ञा भावे आपल्यासोबत होत्या च्या पलीकडे या पॉडकास्ट मध्ये. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.